नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाच्या वाढीला सुरुवात झाली आहे, त्यामुळं याचा परिणाम जनजीवनावरती होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं बर्फापासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे. बर्फापासून अनेक पदार्थ जे आहे ते तयार होत असतात आणि त्या विशेषतःने ज्यूस जे आहे ते तयार होत असतं आणि त्यांची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती झाली असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी अनेक लोक जे आहे ते आता टोपी, रुमाल यांचा वापर जो आहे तो अधिक करताना दिसून येत आहे. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उष्णतेमुळे त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आले. जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आले. यात नंदुरबार सामान्य रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, तालुका रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहेत. उष्णतेची तीव्रता अधिक असल्यामुळं नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवरती अक्षरशः ओस पडल्यासारखीची परिस्थिती जी आहे ती दुपारनंतर उद्भवत असते. आज सकाळचे सत्र आहे, सकाळच्या सत्रात देखील वाहतूक जी आहे ती काही प्रमाणावरती आहे. त्यामुळं तापमानाचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवरती देखील होत आहे. अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती पुन्हा एकदा दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात आणखीन उष्णतेची तीव्रता जी आहे ती वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तर अधिक काम जर असेल महत्वाचे काम तर सुरक्षा आणि टोपी रुमाल यांचा वापर केल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.